परमेश्वर त्या पद्धतीने प्रत्यक्ष परमेश्वर अनुभवलेला आहे, प्रसन्न झालेला तो परमेश्वर त्यांनी पूजलेला आहे आणि तीच साधना आपण करत असतो. आणि मग जेव्हा नरेंद्र कवींनी हा रुक्मिणी सैर ग्रंथ वाचायला सुरुवात केलेली आहे, 900 ओव्यांचा तो ग्रंथ आहे आणि वाचता 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 त्यांच्या कविकल्पना, त्यांची शब्दसंपत्ती, त्यांची वेगवेगळ्या छंदातून वेगवेगळ्या अलंकारातून केलेली मांडणी हा पाहून राजा प्रसन्न होतो आहे. आणि राजा प्रत्येक ओवीला प्रसन्न होऊन सगळी सभा मंत्रमुग्ध झालेली आहे. कवी नरेंद्र वाचत 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 या ओवीपर्यंत आलेले आहेत. ओवी अशी होती, कवी कल्पना असते, जहाँ न पहुँचे रवी वहाँ पहुँचे कवी. म्हणजे सूर्याचा किरण पडत नाही तिथे सुद्धा कवी मानत, कवीच्या कल्पना असतात. आणि त्या कवी कल्पनेनं कवी परमेश्वराला प्रसन्न करू शकतो, राजाला प्रसन्न करू शकतो, माणसालाही प्रसन्न करू शकतो बघा. आणि मग त्या बोलता बोलता कवी या ओवीवरपर्यंत आलेला आहे. काय ओवी ती? देवाची या दादुलेपणाचा उभारा, न साहेची सातही सागरा, भेन ओसरोनी राजभरा दीदली द्वारावती. कवी त्या द्वारकेचं वर्णन करताना वर्णन करतायत आणि या शब्दापर्यंत आलेले आहेत. कवी नरेंद्र बास म्हणताय की देवाच्या दादुलेपणाचा उभारा, त्या श्रीकृष्ण भगवंताची थोरवी, श्रीकृष्ण भगवंताविषयी आदरयुक्त भीती, श्रीकृष्ण भगवंताच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख एवढा मोठा वाढलेला आहे, एवढा मोठा वाढलेला आहे की या भारतातले आर्यवर्तांचे राजे तर त्याचे मांडलिक बनले. परंतु देवाच्या दादुलेपणाचा म्हणजे पुरुषार्थाचा उभारा, म्हणजे त्याची उष्णता, त्याची जी तेज आहे, त्याचं जे तपस्वित्व आहे ते कोणाला सहन झालं नाही. देवाची या दादुलेपणाचा उभारा, न साहेची सातही सागरा, सप्त समुद्र आहेत. अरे माणसांना तर काय घेऊन बसलात, राजा लोकांना तर काय घेऊन बसलात. त्याची भीती सप्त सागरांना सुद्धा होती. हे जगाच्या पाठीवर असणारे तुम्ही पाहतो ना, आपल्या पृथ्वीवर 3/4 भूमी आहे, म्हणजे 3 हिस्से पाणी आहे आणि 1च हिस्सा जमीन आहे. आणि तुम्हाला सगळा तो प्रसंग माहिती की श्रीकृष्ण भगवंताने द्वारका स्वतः वसवलेली आहे. त्याची पुढची पाठीमागची कारण तुम्हाला सांगत नाही. परंतु देवाची या दादुलेपणाचा उभारा, त्याचा जो पुरुषार्थ होता तो न साहेची सातही सागरा, म्हणोनी भेन ओस बरा दीदली द्वारावती. की तुमचं मी मांडलिकत्व मान्य करतो, तुमचं श्रेष्ठत्व मी मान्य करतो, मी तुमचा सेवक म्हणून तुम्ही माझे स्वामी आहात, मी तुमचं स्वामित्व मान्य करतो. त्याच्या बदलात कर म्हणून समुद्राने आपली जागा द्वारकेत श्रीकृष्ण भगवंताला वसविण्यासाठी, द्वारका वसविण्यासाठी एक कर म्हणून दीदली द्वारावती. समुद्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल द्वारका कुठे आहे? समुद्रामध्ये. ती समुद्रामध्ये जागा जी दिली ती कोणी दिली? समुद्राने दिली. ती समुद्राने का दिली? तर श्रीकृष्ण भगवंताची जी महत्त्वी आहे, श्रीकृष्ण भगवंताची जी थोरवी आहे, त्यांची जी श्रेष्ठता आहे, त्या श्रेष्ठतेला शरण जाऊन त्याच्याविषयीचा आदर म्हणून समुद्राने आपली जागा तयार करून दिली. तो बाजूला सरकला. एवढी कवी कल्पना करत कवी नरेंद्र बास श्रीकृष्ण भगवंताचं स्तुतिस्तवन करत आहे. ही ओवी त्या राजाने ऐकली. राजाच्या मनात जी कल्पना आली, राजा एकदम खुश झाला, राजा प्रसन्न झाला. अरे वा वा, याला म्हणतात कल्पना, याला म्हणतात स्तुतिस्तवन, याला म्हणतात परमेश्वराची प्रार्थना, याला म्हणतात परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी असलेली शब्दसंपत्ती आणि संदर्भ देऊन त्याने जेव्हा ती ओवी गायली, राजा उठून उभा राहिला. राजा उठून उभा राहिला. राजा सुद्धा भिकारी झाला आणि हात जोडून त्या नरेंद्र बासांना म्हणतोय की जेवढी काव्यसंपदा तुमच्याकडे आहे ना, ही किती ओव्या आहेत? 900 ओव्या आहेत. त्या 900 ओव्याचा करता म्हणून माझं नाव टाका.
काय सांगितलं त्यांनी? हा ग्रंथ रुक्मिणी स्वयंवर हा जो नावाचा ग्रंथ आहे, तुम्ही 900 ओव्याचा हा ग्रंथ तयार केलेला आहे, या ग्रंथाचं कर्तृत्व फक्त माझ्या नावावर टाका. की हा ग्रंथ कोणी तयार केलाय? रामदेव रायाने ग्रंथ केलेला आहे. त्याच्या बदल्यात मी तुम्हाला पाहिजे तेवढ्या त्या 900 ओव्याच्या बदल्यात मी काय देईल? चौथरा आसू दे. त्या काळातलं सर्वश्रेष्ठ नाणं, एका ओवीबद्दल एक आसू, अशा पद्धतीने 900 आसू मी त्याच्या बदल्यात देईल. पण या ग्रंथाचं कर्तृत्व माझ्याकडे द्या. सगळे तिघे भाऊ बसलेले, सगळी सभा बसलेली आहे. आता राजा भिकारी होऊन राजा त्या कवीला हात जोडून म्हणतोय की या ग्रंथाचं कर्तृत्व मला द्या. दोघा तिघांनी, तिघे भाऊ आहेत, सक्के भाऊ आहेत, ते तिघांनी एकमेकाकडे पाहिलं आणि नरेंद्र बास म्हणाले की नाही राजा, हे बा, माणसाने जीवनात स्वाभिमानी असावं, अभिमानी नसावं, परंतु आपल्या तत्वाशी, आपल्या जबाबदारीशी, आपल्या धर्माशी एकनिष्ठ असलं पाहिजे. आम्ही सुद्धा बऱ्याच वेळा इथं विकल्या जातो. आमचा धर्म सांभाळत असताना लोक नावं ठेवतील म्हणून आम्ही आमचा मूळ धर्म सोडून अपत धर्माला स्वीकारतो, किंवा त्यांच्या पुढे आम्ही आमचं श्रेष्ठत्व किंवा आमचं जी अस्मिता आहे ती जपत नाही. तिथे मात्र तसं घडलं नाही. त्यांनी सांगितलं की नाही राजा, आमच्या कवी कुला बोलू लागेल, काही झालं तरी चालेल, परंतु आम्ही याचं कर्तृत्व तुमच्या नावाने देणार नाही. आता तो राजा होता. तुमच्या आमच्यावर बी अशी बऱ्याच वेळ येते की नाही खाओ, काय होतं त्याला, त्याचं एवढा प्रसाद खाल्ला म्हणून काय बिघडलं. तर आम्ही इकडे तिकडे पाहतो, कोण नाही बघणार की घेतो खाऊन. आम्ही आमचा धर्म, आम्ही आमची तत्वसंहिता, आम्ही आमची आचारसंहिता, आम्ही आमचं जीवनमूल्य जे आहे ते जपत नाही. उलट पक्षी, जर तुम्ही तुमच्या धर्मावर, तत्वावर पक्के असलात तर परमेश्वर साह्य होतं तुम्हाला. पण आमच्या तत्वावर, आमच्या देवावर विश्वास. आणि इथे मात्र त्यांनी सांगितले की नाही राजा, याचा आम्ही तुम्हाला देणार नाही. तर तो राजा होता, तो राजाला राग आला. रागाच्या भरात त्याने सांगितलं की घरा रे ना जप्त, घ्या ते त्यांच्याकडून हिसकावून. आता राजाच होता तो. देव बरोबर बुद्धी देत असतो. आता राजाच होता तो, लगेच पकडलं. सगळ्या बाजूने सगळे शिपाई तयार झाले. त्या तिघांकडचा ग्रंथ हिसकावा सुरू झाली. नरेंद्र कवीने सांगितलं की राजे सरकार, ग्रंथ थोडा अशुद्ध आहे, थोडा अजून पूर्ण व्हायला थोडंसं बाकी आहे. आता तुम्ही राजे आहात, आम्हाला तुम्हाला काही म्हणता येणार नाही, परंतु तो शुद्ध करण्यासाठी आजची रात्र आम्हाला द्या. आम्ही तो शुद्ध करून आम्ही होऊन आणून देतो ना तुम्हाला. तुम्ही कशाला? शक्तीचा वापर करून सर्व मिळत नाही. तिथे युक्ती पाहिजे, आणि शक्ती युक्तीला जर ईश्वर कृपा असेल तर बरोबर परमेश्वर ते कार्य तुमचं सिद्धीला नेत असतात. त्याने सांगितलं की आम्हाला त्याला शुद्धीकरणासाठी थोडा वेळ द्या. राजाकडून वेळ मागून घेतला. या तिघांनी येऊन रात्री 300 ओव्या एकाने लिहून काढल्या. तोपर्यंत सकाळ उजडली. 900 ओव्या फक्त लिहून झालेल्या होत्या. ग्रंथ कितीचा होता? 1800 ओव्यांचा. परंतु 900 ओव्या लिहून झाल्या. सकाळी ठरल्याप्रमाणे राजाचे सेवक तिथे दरवाजात उभे राहिले. म्हणाले, ठरलंय आपलं की सकाळ उजळल्यानंतर ग्रंथ आणून द्या. ग्रंथ त्यांनी जप्त केला. तो फक्त 900 ओव्या ज्या लिहून केलेल्या होत्या, तो ग्रंथ घेऊन नरेंद्र बास आपल्या गुरूंच्या भेटीला निघालेले आहेत. जेव्हा जेव्हा माणूस उद्विग्न होतो, जेव्हा जेव्हा आपल्या अस्मितेला, आपल्या सिद्धांताला कुठेतरी माणसाला हे होतं, तेव्हा देव आणि गुरुच आठवला पाहिजे. असं वाटलं त्यांना की आपल्या कर्तृत्वाला काहीतरी किलमिश आलं. हे असं व्हायला नव्हतं पाहिजे. माझं हे काव्य मी पूर्णपणे परमार्गासाठी, गुरुनिमित्तासाठी, श्री कृष्ण भगवंताच्या चरणी समर्पित करण्यासाठी लिहिलेलं आहे. परंतु इथे राजाने माझ्या मूळ संकल्पनेला छेद दिलेला आहे. नरेंद्र बासांना खूप
दुःख झालेलं आहे. नरेंद्रबास उद्विग्न झाले. तिघांनी म्हणून तो 300 ओव्या लिहिला. तो ग्रंथ घेतला आणि रात्रंदिवस एक करत हे नरेंद्रबास याच लिंबाया गावी श्री नागदेवाचार्यांच्या भेटीला आलेले आहे. नरेंद्र कवीची गुरूंची आणि शिष्यांची भेट झाली. कल्पना करा, असं आपल्याला वाटते की गुरूंना काही कळत नाही. देवाला आणि गुरुला सगळं कळतं, शिष्यांचं तरी आणि भक्ताचं तरी कळतंच. आचार्य तर वरविधाचे पुरुष आहेत. आचार्यांना ही सगळी गोष्ट कल्पना आहेच. आले, त्यांनी आपल्या गुरूंच्या चरणापाशी आपला ग्रंथ, आपलं कर्तृत्व अर्पण केलं. त्यांचा मुख्य हेतू तोच होता की माझं अर्चन हे ईश्वरार्चन आहे. हे केलेलं ईश्वरार्चन गुरूंच्या चरणापाशी समर्पित केलं तर माझं जीवन सार्थकी झालं. त्यांना तसा आनंद होताच की नाही. आणि म्हणून त्यांनी तो ग्रंथ त्यांच्यासमोर अर्पण केला. बस संपूर्ण जीवनाचं सार्थक झाल्याचं समाधान आता नरेंद्र कवीच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आचार्याने तो ग्रंथ फक्त उघडला. आता तर ते पुढीलांचं कौतुक करण्याचं काम जसं आईला कळतं, तसं देवाला कळतं, तसं गुरुनिमित्तालाही कळतं. आणि मग आचार्यांनी त्या ग्रंथाविषयी प्रशंसोद्गार काढले आणि म्हटले की सकळ कवीपेक्षा हा कवी चतुर, तुवा भले केले, तुवा ईश्वरार्चन केले, असं म्हणून त्यांनी कौतुकाची थाप पाठीवर टाकली. आणि त्याच क्षणी नरेंद्रबास सर्व संग परित्याग करून ईश्वरी अनुसरलेले आहेत. सगळा संसार सोडला आणि त्यांनी सर्व संग परित्याग करून श्री नागदेवाचार्यांना अनुसरलेले आहेत. यांचंच नरेंद्र कवीचं उर्वरित आयुष्य, यांची जाळी होते एक, त्यांचं नाव मला वाटतं हरिबास असं काहीतरी आहे. हैग्रीवास आणि हे त्यांचे तसे दोघे जाळीदार आहेत. यांचा उत्तरार्ध कालखंड पैठणच्या परिसरामध्ये त्यांनी आपला जन्म क्षेपला आणि परमेश्वर जोडलेला आहे. सांगायचं तात्पर्य की आपल्याकडे असणारी एक कलासुद्धा, एक गुणसुद्धा परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी पुरेसा ठरू शकतो. फक्त तो गुण ईश्वराच्या उपयोगी गेला पाहिजे. आपल्याकडे असणारी सामग्री ईश्वरी उपयोगा नवचे ऐसे काही असे. फक्त तुमची इच्छाशक्ती पाहिजे. तुम्ही जर अशा पद्धतीने कवी नरेंद्रबासासारखं श्रीकृष्ण कथेचं, ईश्वराचं अर्चन असलेलं कवी काव्य करत आपल्याकडे असणाऱ्या बोबड्या बोलाने सुद्धा परमेश्वर प्रसन्न होतो. त्यापैकी एखादं अर्चन आपल्याकडून जर त्या परमेश्वराप्रती व्यक्त करता आलं किंवा इतरांनी केलेल्या, जसं आता हे रुक्मिणी सेवर त्यांनी सप्तकाव्यामध्ये, सप्त जे महानुभावांचे काव्यग्रंथ आहेत त्याच्यामध्ये रुक्मिणी सेवर हा ग्रंथ एक मानाचं स्थान मिळून आपलं अढळ स्थान टिकवून ठेवून आजही आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या वाक् पुष्पार्चनाच्या सेवेतून त्यांनी देव जोडला, धर्मही जोडला आणि परमेश्वर पुरुषार्थ प्राप्त केला. तो गुण आपल्या ठिकाणी यावा आणि कवी नरेंद्रबासासारखं धर्मासाठी, तत्वसंहितेसाठी कुठेही तडजोड न करता मला परमेश्वर धर्म टिकवता आला पाहिजे असा एक आदर्श, त्यातला एक गुण आपल्याला जरी घेता आला तरी आपण देव जोडू शकतो. तो वसा आणि वारसा आपण पुढे जपासावा एवढा हितोपदेश व्यक्त करतो आणि आजचंही निरूपण या ठिकाणी थांबवतो.